रायगडातील रोह्यात आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. चक्क तटकरेंच्या बालेकिल्ल्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख श्री एकनाथ शिंदे यांनी दिमाखात एंट्री करत संपूर्ण रोहेकरांचं ग्रामदैवत आणि रायगडकरांचं आराध्य दैवत शिवस्वरूप श्री धावीर महाराजांचं दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात केली. रॅली रोहा मोहल्ला तीनबत्ती नाका मुख्य बाजारपेठ श्रीराम मारुती चौक ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्गी रवाना झाली. यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. पहिल्यांदाच रोह्यात शिवसेनेच्या रॅलीत इतका मोठा नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. त्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्यात. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रोहा आता बदलवायचा आहे. आमच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ शिल्पाताई धोत्रे यांना विक्रमी मतांनी विजयी करा. भाजपा शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. रोहा आता बदलवायचा आहे. पाहिजे तितका निधी मी देईन. कुंडलिका नदी प्रदूषणमुक्त. कुंडलिका नदी प्रदूषणमुक्त करू असं बोलून रोहेकरांना आवाहन केलं. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. जय भवानी जय स्वामी. उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शिल्पा अशोक धोत्रे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक देखील उभे आहेत. विनंती करायला आलो की शिल्पा धोत्रे यांनी अगोदर पण नगरसेवक म्हणून काम केलंय, उपनगराध्यक्ष म्हणून देखील आपण काम केलेलं आहे आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना आपल्याला निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचं आहे ही विनंती करायला पाहिजे. तुम्हाला आता रोह्यामध्ये बदल पाहिजे, रोहा बदलायचा आहे, विकास आणायचा आहे, रस्ते करायचे आहे, शुद्ध पाणी द्यायचं आहे, भुयारी गटार योजना डुबलेली त्याची चोरली गेलेली त्याला शोधायची आहे ना, आणि कुंडलिका नदीचं प्रदूषण कमी करायचं आहे आणि त्याचबरोबर तिथं दवाखाना पाहिजे, दवाखानाही मिळेल. आरोग्यमंत्री आपल्याच आहे आणि दवाखानाही देऊ, रस्ते देऊ, दिवाबत्ती देऊ, पाणी योजना देऊ, शुद्ध पाणी. आणि या ठिकाणी बघितलं स्वच्छता बिलकुल नाही आहे. आता आहे का? धूळ नाही का? ते आता धुळीमध्ये कोणाला मिळवायचं आहे आणि म्हणून. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.